गुढीपाडव्याला बनवण्यासाठी सोपी अशी श्रीखंडाची रेसिपी। सर्वात प्रथम चाळणी घेतली आहे। चाळणी पातेल्यावर ठेवायची, त्याच्यावरती एक सुती कापड ठेवून 2 वाट्या दही घेतलं। दही जे आहे ते छान त्या फडक्याने गाळून घ्यायचं आहे, कारण की त्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून आपल्याला छान असा चक्का बनवायचा आहे। फडक्याला गाठण बांधून घ्यायची आणि शक्य होईल तेवढं पाणी जे आहे ते स्क्वीज आउट करून घ्यायचं, काढून घ्यायचं आणि त्यानंतर बाकीचं पाणी जिरण्यासाठी त्याच्यावरती वजन ठेवायचं आहे। अशा प्रकारे वजन ठेवून 4-5 तास तसं सोडून द्या। मग तुम्हाला असं छान असा जो चक्का आहे तो बनलेला मिळेल। चक्का जो आहे तो चाळणीच्या मदतीने छान चाळून घ्यायचा, पुरण चाळतो तसं, म्हणजे असं खूप छान स्मूथ टेक्स्चर येतं। आणि हे घालायचं आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते आहे दुधावरची मलाई। मलाई घातल्याने श्रीखंडाणा अगदी खूप असं क्रीमी आणि खूपच टेस्टी बनतं। मलाई पण छान गाळून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी साखर, केशर घातलेलं दूध आणि अगदी चिमूटभर वेलची पावडर। त्याने खूप छान चव येते। आणि हे सगळं जे आहे ना ते 4-5 मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बस तुमचं श्रीखंड तयार आहे। आवडीचे ड्रायफ्रूट्स